आत्ता दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत आहे म्हणजे चला शिकूया तंत्रज्ञ होऊया यूट्यूब चॅनलवरती. नुकताच आपल्याला तहसीलकडून आदेश प्राप्त झालेले आहेत आणि त्या आदेशान्वये आपल्याला निवडणूक कामासाठी आपल्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यास सुरुवात आपण केलेली आहे. त्याचाच एक भाग आहे तो म्हणजे आपल्या स्वतःचा मतदार यादी भाग क्रमांक व त्यातील अनुक्रमांकसुद्धा आपल्याला अचूक नोंदवायचा आहे. आपण कसा शोधावा तो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण आपला मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक शोधूयात. सर्वप्रथम आपल्याला या साईटवरती जायचं आहे electrosearch.eci.government.in/ याला जर आपण क्लिक केलं या पेजवरती येणार आहोत आणि इथे आपण 3 पद्धतीने आपलं नाव मतदार यादीतलं नाव व अनुक्रमांक शोधू शकतो. सर्वप्रथम आपण आपल्याकडे जर आपला मतदान कार्ड नंबर असेल तर त्याद्वारे आपण शोधू शकतो, जे म्हणजे एपिकद्वारे आपल्याला इथे सर्च करता येईल. सर्वप्रथम आपल्याला लँग्वेज निवडायची आहे, ते दिसते बघा लँग्वेज. त्यानंतर आपल्याला इथे मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे, राज्य निवडायचं आहे आणि कॅप्चा टाकून इथे सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चच्या बटनवरती क्लिक केल्यावरती बघा इथे आपल्याला खाली स्क्रॉल केल्यानंतर आपली इथं सगळी माहिती इथे दिसते आणि ही माहिती आपण व्ह्यू डिटेल इथे जर आपण क्लिक केलं तर आपल्याला ते पेजमध्ये सुद्धा ही माहिती इथे दिसेल. त्यानंतर इथे जर आपण माहिती छापणे प्रिंट वोटर इन्फॉर्मेशन याला जर क्लिक केलं तर आपल्या WPSमध्ये सुद्धा आपल्याला ती दिसते आणि तिथून आपण ती शेअरसुद्धा करू शकतो. या शेअर या बटनावरती जाऊन जर आपल्याकडे एपिक नंबर आपल्याला माहिती नसेल तर आपण या तपशीलद्वारे सुद्धा आपण माहितीचा शोध घेऊ शकतो. हिरव्या याच्यामध्ये दिसते बघा सर्च बाय डिटेल्समध्ये आपल्या राज्याचं नाव टाकायचं आहे, भाषा निवडायची आहे. त्यानंतर आपलं पहिलं नाव टाकायचं आहे, आडनाव टाकायचं आहे, वडिलाचं नाव आडनाव टाकायचं आहे, ते जन्मतारीख टाका किंवा आपलं वय टाका. त्यानंतर लिंग निवडायचं आहे, नंतर जिल्हा कुठल्या विधानसभेत आहोत ते निवडायचं आहे. त्यानंतर कॅपचे इथे खाली टाकायचं आणि सर्चच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्चच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखंच आपल्याला इकडे खाली आपली सगळी इथे माहिती आलेली आहे. आता तिसरा प्रकार आहे मोबाईल नंबर. इथे आपल्याला राज्य निवडायचं आहे, भाषा निवडायची आहे आणि मोबाईल नंबर टाकून इथे कॅप्चा टाकायचा आहे. पण जर आपला मोबाईल नंबर आपल्या मतदान कार्डाला लिंक केलेलं नसेल तर मात्र आपल्याला इथे ती माहिती येणार नाही. सेंड OTPला क्लिक केलं तर इथं बघा सांगतो की माझा जो मोबाईल नंबर आहे तो इथे मतदान कार्डाला रजिस्टर नसल्यामुळे ती माहिती आपल्याला इथे मिळणार नाही. या साईडवरती येऊन आपण 3 पद्धतीने आपले मतदार भाग क्रमांक व मतदारातील अनुक्रमांक अचूक पद्धतीने मिळवू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.